नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आपण जी फ्री सिरीज घेतोय त्यामध्ये आता रिझनिंगचे काही टॉपिक मी करवतोय तुमच्याकडून. तर आज चॅप्टरचं नाव तुम्ही बघत असाल तुलना म्हणजे कंपॅरिझन. तर तसं बघायला गेलं तर सोपा टॉपिक आहे हा. जर आपण मी सांगितलेली टेक्निक फॉलो केली तर पटापट उत्तर पण येऊन जातील. पहिला प्रश्न बघूयात, डायरेक्ट कुठलाही वेळ न वाया घालवता. एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. तर आता वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, वसंत सुनंदपेक्षा मोठा आहे. तर हे काय होतं, हे वाक्य वाचताना ना आपण कन्फ्यूज होतो आणि मग कोण कोणाची मोठा कोण कोणाची छोटा. मग हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी काय आहे, सरळ एक डायग्राम काढायची. आता पहिलं वाक्य काय म्हटलंय, वसंत वैभवपेक्षा लहान आहे. हा वसंत आहे जो वैभवपेक्षा लहान आहे. वैभवपेक्षा लहान आहे. शॉर्टकटमध्ये नाव टाकली मी, वसंत वैभवपेक्षा लहान आहे. आता वासंती सुनंदापेक्षा मोठी, वासंती सुनंदापेक्षा मोठी. आता त्यांना इथे आपल्याला टाकायला काही चान्स नाही. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे म्हणजे सुनंदा लहान असेल. आता वासंती वसंतापेक्षा लहान आहे, वासंती वसंतापेक्षा लहान आहे, पण वासंती सुनंदापेक्षा मोठी म्हणजे इथे असेल वासंती, वसंत वासंती सुनंदा. झालं मग सगळ्यात मोठा वैभव. काय राहिलंच नाही या क्वेश्चन्समध्ये. 4च जण आहे ना, 5 जण असते तर मग जरा अजून कॉम्प्लिकेटेड होतं, आणि 5 जण असतील तर मग मध्यभागी कोण आहे हा पण प्रश्न येतो, किंवा एंडला कोण आहे. आता यातला एंडला तर सुनंदाच आहे, स्टार्टिंगला वैभव म्हणजे सगळ्यात हायटेडला वैभववाला म्हणजे मोठा तोच असेल. माझे तर ही एकदम इझी टेक्निक आहे. चौथी स्कॉलरशिपमध्ये असे प्रश्न असायचे त्यावेळेस मी असं करायचो, तेच आत्तापर्यंत करतो, काय बदल केला नाही त्याच्यामध्ये. तर मग हे असे प्रश्न राज्यसेवेला डायरेक्ट तर नाही विचारणार. हे ग्रुप सी साठी ठीक आहेत. ग्रुप बी मध्ये थोडं याचा अपग्रेड होईल आणि ग्रुप ए मध्ये अजून अपग्रेड होईल. कसं होईल काय होईल ते पण आपल्याला या लेक्चरमध्ये पुढे पाहायला मिळेल. चला दुसरा क्वेश्चन घेऊयात. श य पेक्षा श्रीमंत, ज श पेक्षा श्रीमंत, म झ पेक्षा श्रीमंत, न सर्वात श्रीमंत. तर तुलनेत मध्यस्थानी कोण? आता न सर्वात श्रीमंत तर ऑलरेडी सांगितलेले त्यांनी. मध्यस्थानी कोण? श य झ असं आता एक्स वाय झेडच्या ऐवजी मराठीमध्ये लिहिले, बाकी काय नाही. श य पेक्षा श्रीमंत, य पेक्षा श्रीमंत श, झ हा श पेक्षा श्रीमंत, झ हा श पेक्षा श्रीमंत, म हा झ पेक्षा श्रीमंत, आणि सगळ्यात श्रीमंत न. य क्ष ज म न. झालं. मध्यभागी कोण आहे? ज. काय यामध्ये काय नव्हतं अवघड. मला तर वाटतं हा कुठल्याच परीक्षेत न विचारणार, एवढं इझी आहे. आधी जुन्या काळामध्ये विचारले गेलेत प्रश्न, त्यामुळे आपल्या PDF मध्ये टाकलेले आहेत ते, कारण PYQ टाकलेले आहेत मी PDF मध्ये. तर हा मला वाटतं 2012-13ला कुठल्या तरी एक्झाममध्ये विचारलेला असेल, कारण आपण कसं आहे पहिले इझी मॉडरेट डिफिकल्ट असं अरेंज केलेले. हा, आता हा प्रश्न मला माहिती आहे, हा एक्झाममध्ये आलेला आहे, तलाठी वगैरे सारख्या परीक्षांमध्ये पण हा आलेला आहे. राधा सुनीतापेक्षा तरुण पण रीतापेक्षा मोठी, रीता गीतापेक्षा मोठी, श्याम रीतापेक्षा मोठा पण राधापेक्षा तरुण. तर सर्वात तरुण कोण? सर्वात तरुण कोण? तुम्हाला ट्राय करायचं तर तुम्हाला चान्स देतो मी. चला 2 मिनिटं तुम्हाला देऊ, बघू येतंय का, ट्राय करा. कमेंटमध्ये आन्सर सांगा. चला. रीता सर्वात तरुण, सुनीतापेक्षा तरुण पण रीतापेक्षा मोठी, रीता गीतापेक्षा मोठी. रीता मोठी असं म्हटलेलं, त्यामुळं रीता तर येण्याचा चान्स काय दिसत नाही, कारण रीता मोठी असं वाक्य आलेलं आहे, रीता गीतापेक्षा मोठी आहे. आपल्याला लहान विचारले ना.
श्याम रीतापेक्षा मोठा आहे, म्हणजे श्याम पण कट झाला. म्हणजे सॉल्व्ह करायच्या आधीच हे कट झाले. आता काय सुनीताचं काय वाक्य आहे? राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, सुनीता पण कट झाली. म्हणजे काही बनवायच्या आधीच सगळे कट केले. मला तेच बघायचं होतं कोणाच्या डोक्यात काही जातंय का. म्हणजे वाक्य इथं ते डायग्राम वगैरे बनवणं चला ठीक आहे, ते तर करायचंय, पण ते करायच्या आधी पण इथं क्लिअर झालं ना, कारण आपल्याला सगळ्यात तरुण पाहिजे. तर इथे काय म्हटले, रीता मोठी आहे, मग रीता तरुण कशी काय होईल मोठी आहे? तर तरुणचा अर्थ काय आहे? तरुण. तरुण म्हणजे काय? यंग. यंग म्हणजे काय? वयाने काय पाहिजे? लहान. मग रीताला मोठं म्हटले, कट. श्याम मोठा आहे, अरे कट. सुनीता तरुण पण रीतापेक्षा मोठी आहे, कट. सगळ्यांमध्ये मोठं मोठ्याचं ऑप्शन आहे, फक्त यामध्ये मोठ्याचं ऑप्शन नाही, त्यामुळे गीताला आपल्याला आन्सर लिहायला लागेल. आणि आपण अरेंज जर करायचं ठरवलं बघा, जर राधा सुनीतापेक्षा तरुण, सुनीतापेक्षा राधा तरुण. आता इथं मुलगा चुकतोय. आपला मुलगा काय करतोय? राधाला वरती दाखवतोय, तरुण म्हटलेले. चला थोडी मोठी लाईन काढतो. राधा सुनीतापेक्षा तरुण, तर सुनीतापेक्षा राधा तरुण आहे, म्हणजे राधा लहान आहे सुनीतापेक्षा, पण रीतापेक्षा मोठी आहे. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, पण रीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे इथे रीता येईल. रीता गीतापेक्षा मोठी आहे, गीतापेक्षा मोठी आहे. श्याम रीतापेक्षा मोठा आहे, श्याम रीतापेक्षा मोठा आहे, पण राधापेक्षा तरुण, म्हणजे इथे श्याम येईल. तर सर्वात तरुण कोण? गीता. सॉल्व्ह करायच्या आधी पण तेच उत्तर आलं, सॉल्व्ह करून सुद्धा तेच उत्तर आलेले. बघा, गीता झालं. म्हणजे क्वेश्चनच्या हिशोबाने आपल्याला बघावं लागतं. आता या क्वेश्चनमध्ये मुलं चुकण्यामागचं सगळ्यात इम्पॉर्टंट कारण होतं हा शब्द तरुण. कारण च्यापेक्षा तरुण, मग मुलाला काय वाटतं? च्यापेक्षा मोठा असं ते डोक्यात बसलं, तर त्याला मोठी रेष काढतो. तरुण म्हणजे वयाने लहान पाहिजे ना, यंग. चला पुढे. 4 पिशव्या TSV. चला हे होमवर्कला देतो मी. सर्वात हलकी पिशवी कोणती? होमवर्कचा क्वेश्चन. कमेंटमध्ये याचं उत्तर मला पाहिजे, किती जण देतात बघूया. कारण सेम क्वेश्चन आहे. TSVW प्रत्येकाचे वजन भिन्न आहे, टीचे वजन S पेक्षा कमी. सोपं आहे, करा. 9वीच्या परीक्षेत A गुणानुक्रमे Bच्या खाली, C हा Aच्या वर पण Dच्या खाली, E हा Dच्या वर, तर सर्वात खालचा क्रमांक कोणता? आता हे थोडंसं वेगळं आहे. 9वीच्या परीक्षेत A गुणानुक्रमे Bच्या खाली, Bच्या खाली A, C हा Aच्या वर, C हा Aच्या वर. आता काही जण म्हणतील सर C हा Aच्या वर, मग तर इथं पाहिजे C हा Aच्या वर. चला ठीक आहे, असं करून बघू. पण Dच्या खाली, Dच्या खाली. अरे पण मग D इथं पाहिजे Dच्या खाली म्हटले तर. मग आता काय म्हणतात? पण E हा Dच्या वर, Dच्या वर E. मग तसं जर करायला लागलं तर मग इथं B, E, D, C, A. मग नेमकी कुठली डायग्राम बरोबर आहे? ही एक आहे. आपल्याला काय घेणं देणे? आपल्याला काय विचारले? खालचा क्रमांक कोणाचा? Aचा. मग आपल्याला घेणं देणं कधी असेल? जेव्हा विचारतील सगळ्यात वरचा क्रमांक कोणाचा आहे. सगळ्यात वरचा क्रमांक या डायग्रामनुसार E येतोय, या डायग्रामनुसार B येतोय. मग नेमकं बरोबर काय आहे? तर इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, च्या खाली, च्या वर असं जेव्हा म्हटलं जातं, तर च्या वर. आता समजा 5 माळ्याची बिल्डिंग आहे. पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा माळा, 5वा माळा. आता मी म्हटलं दुसऱ्या माळ्याच्या वर माझा मित्र राहतो, मग कितव्या माळ्यावर? तिसऱ्या, चौथ्या का 5व्या? दुसऱ्याच्या वर तर तिसरा, चौथा, 5वा सगळे माळे. च्या वर आणि त्वरित वर हा एक इम्पॉर्टंट वर्ड आहे. मी जर म्हटलं की मी दुसऱ्या माळ्यावर राहतो आणि माझ्या त्वरित वर माझा मित्र आहे, म्हणजे तिसऱ्या माळ्यावर माझा मित्र आहे. त्वरित शब्द आला की काय होतं? इमिजिएट असा शब्द इंग्लिशमध्ये वापरतात. च्या खाली, आता खाली म्हटलं खाली कुठं पण येऊ शकतो आपण, पण एक्झॅक्ट खाली असेल तर मग लगेच एकचाच गॅप असतो. मग हेच आपल्याला पुढे रिझनिंगमध्ये यूज करायचं. बैठक व्यवस्थेमध्ये पण उजवा हात, डावा हात, मग उजव्या साईडला, मग उजव्या साईडला मग लगेच उजव्या साईडला का किती पण उजव्या साईडला. तर हे मुलांचे जेन्युइन डाऊट असतात आणि त्याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात. मग एक जागा सोडून उजवं का 2 जागा सोडून उजवं? त्वरित उजवीकडे म्हटलं की बाजूला. इमिजिएट राईट, इमिजिएट लेफ्ट, म्हणजे त्वरित हा शब्द पाहिजे. आणि नुसतं उजव्या बाजूला म्हटलं मग कुठेही येऊ शकतं. 5 मुलांच्या शर्यत. चला आता हा तुमच्यासाठी प्रश्न शर्यतवाला.
आता कसं आहे बघा, तुम्ही कमेंटमध्ये ना मला उत्तरं पाठवा. कशी उत्तरं पाठवाल? तुम्ही पर्याय क्रमांक टाकले तर मला कळणार नाही कुठल्या प्रश्नाचं काय आहे. तर तुम्ही डायरेक्ट हे टाका. जसं आता हलकी पिशवीवालं काय SWT, तुम्हाला जे आन्सर वाटते ते टाका. त्यानंतर इथे जे आन्सर असेल ते टाका. जे आन्सर राईट असतील त्याला आपण लाईक करू. लाईक केलं की समजून जायचं तुमचं आन्सर राईट आहे. म्हणजे आपल्याला कळेल पण किती जण इंटरॅक्ट करतात, राईट रॉंग कोणाचे. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त, राणीचे रत्नापेक्षा कमी, रत्नाचे रामपेक्षा जास्त, पद्माचे रामपेक्षा जास्त, रत्नाला पद्मापेक्षा अधिक मार्क. तर सगळ्यात जास्त मार्क कोणाला आपल्याला विचारलेले. तर रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे म्हटले, त्यामुळे राणी ऑलरेडी कट. राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी, ते जाऊ दे. चला, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहे म्हणजे राम कट. आता काय म्हटले, पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहे, ठीक आहे. रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत म्हणजे पद्मा कट. बघितलं का किती इझिली सॉल्व्ह होते. डायग्राम ड्रॉ करणं हा एक पार्ट आहेच, पण विदाउट डायग्राम ड्रॉ करता नुसतं रीडिंग स्किलवरती आपण सॉल्व्ह करू शकतो. पण हे कधी, ज्यावेळेस आपण ऑप्शन्सला पाहतोय. जर हे मी लपवलं तर आपल्याला सॉल्व्ह करण्याशिवाय पर्याय नाही. मग मी हे समजून सांगायचा प्रयत्न करतोय माझ्या विद्यार्थ्यांना की आयोग तुम्हाला प्रश्नाच्या बरोबर ऑप्शन्स पण देते आणि सांगते की यातच उत्तर आहे, यामधूनच तुम्हाला बघायचंय. तुम्ही तुमच्या मनाने सॉल्व्ह करत बसू नका. पहिले प्रश्न बघा, काय त्यांना पाहिजे ते बघा, त्यानंतर पर्याय बघा, पर्यायावरनं होतंय का. नसेल होत तर मग सॉल्व्ह करायला घ्या. आणि खूपच अवघड आहे तर मग सोडून द्या. लगेच कमेंट, सर शिक्षक असून मुलांना सोडायला सांगितलं. जर पास व्हायचं असेल तर सोडून द्यावं लागेल. आपल्याकडे टाइम लिमिट खूप कमी आहे आणि मोठा क्वेश्चन असेल, कन्फ्यूज क्वेश्चन असेल आणि त्याच्यात जर आपण टाइम वेस्ट घालवला तर आपला पूर्ण पेपर राहून जाईल त्या प्रश्नाच्या नादात. एका मार्कासाठी कंबाईनमध्ये 60 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे, तर आपल्याला काय सोडवायचे आणि काय सोडायचे हे पण कळलं पाहिजे, तेव्हा रिझल्ट येतो. ही गोष्ट लक्षात घ्या. मी घरी बसलोय आणि आरामात सॉल्व्ह करतोय तर मग मी सगळेच प्रश्न सॉल्व्ह करायचा ट्राय करेल. पेपरमध्ये वेगळी कंडिशन आहे आपली. पेपरमध्ये आपल्याला जरा सगळ्या गोष्टींना बघावं लागेल. मेन तर टाइम आहे. टाइम लिमिटमध्ये नाही झालं तर किती हुशार असला मुलगा तरी काय फायदा नाही झाला. ही जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ना, त्याच्यामध्ये नॉलेज बरोबर टाइम, ॲक्युरसी सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय सोडवायचं आणि काय सोडायचं हे कळलं पाहिजे, त्यावेळेस रिझल्ट येतो. या पुढचा काय म्हटले, सर्वात लहान कोण, वयाप्रमाणे मध्यभागी कोण. चला करा, तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. 1 मिनिटाच्या आत होईल क्वेश्चन. इझी आहे, करा ट्राय. चला, कोण आहे सगळ्यात लहान, सानिया. मध्यभागी कोण आहे, मुस्कान. आता आता या ठिकाणी बघा, आता आपल्याला सगळ्यात लहान कोणी, आता परीक्षेत एका वेळेस 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात एखाद्या वेळेस, कधी कधी नसतं. आता बघा, आरती सानियापेक्षा मोठी आहे. आरती ऑलरेडी सानियापेक्षा मोठी आहे, मग सगळ्यात लहान कशी काय येईल. मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे, मुस्कान तर अजून मोठी आहे, कशी काय येईल लहान. मग कशिशपेक्षा लहान आहे, कशिश सानियापेक्षा मोठी आहे, झालं. मग सगळ्यात लहान मध्ये सानियाच हाच ऑप्शन राहतो, सानिया. पण आता मध्यभागी कोण आहे म्हटल्यानंतर आपल्याला ते काढावंच लागेल. मध्यभागचं डायरेक्ट आपण नाही करू शकत. चला मग सॉल्व्ह करा. आरती सानियापेक्षा मोठी, सानियापेक्षा आरती मोठी, मुस्कान आरतीपेक्षा मोठी, मुस्कान आरतीपेक्षा मोठी, पण कशिशपेक्षा लहान आहे, पण कशिशपेक्षा लहान आहे. कशिश सानियापेक्षा मोठी आहे, सानिया मुस्कानपेक्षा लहान आहे, गार्गी सगळ्यात मोठी. झालं. मग मध्यभागी कोण आलं, मुस्कान. मुस्कान हे उत्तर मध्यभागीसाठी आणि सगळ्यात लहान कोण त्यासाठी उत्तर सानिया. हे बघा. चला नेक्स्ट.
एकतर ए आणि बी एकाच वयाचे आहेत किंवा ए हा बी पेक्षा वयाने मोठा आहे. एकतर ए आणि बी एकाच वयाचे आहेत किंवा ए हा बी पेक्षा मोठा आहे, अशी दोन वाक्य. मग या दोघांना जर कंबाईन केलं तर हे वाक्य बनतं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. सी डी एकाच वयाचे आहेत, सी डी एकाच वयाचे आहेत किंवा डी हा सी पेक्षा मोठा आहे. मग हे असं बनेल डी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. ग्रेटरचं साईन डी कडे. सी पेक्षा बी वयाने मोठा आहे, सी पेक्षा बी वयाने मोठा आहे, हे वाक्य. हे तर एकच सिंगल वाक्य. मग आता याला मी कंबाईन जर केलं तर असं येईल ए मोठी साईड ग्रेटर दॅन बी, बी कडे ग्रेटर दॅन सी ए आणि मग सी कडे स्मॉल दॅन आणि इथे डी. हे असं बनलं. ए ग्रेटर दॅन बी मध्ये आलं, बी ग्रेटर दॅन सी मध्ये आलं, सी स्मॉल दॅन आणि त्यामुळे डी मध्ये आलं. आता हे झाल्यावरती काय विचारले, विधानांमधनं निष्कर्ष काढायचा आहे आपल्याला. पहिलं विचारले बी पेक्षा ए मोठा आहे. बी पेक्षा ए मोठा आहे पण इक्वल पण दिसतोय आपल्याला. बी डी एकाच वयाचे आहेत, कोण म्हटलं? चुकीचं आहे. सी पेक्षा डी वयाने मोठा आहे, काही पण. सी पेक्षा डी वयाने मोठा आहे हो, पण इक्वल पण आहे ना. सी पेक्षा ए वयाने मोठा आहे. आता ह्यामध्ये बघण्यासारखं आहे, सी पेक्षा ए वयाने मोठा आहे. आता जर एक आपण लक्ष घेतलं की इथे काय दिलेलं आहे, बी पेक्षा ए मोठा आहे, तर एची व्हॅल्यू समजा मी पकडली 5 आणि 6. मग बी जर इक्वल असेल तर 5 असेल आणि लहान असेल तर बी काय असेल 4 असेल आणि सी त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे 3. मग 3 हा 5 आणि 6 पेक्षा लहानच आहे म्हणजे ए हा मोठाच आहे, म्हणजे हे बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं. याच्यासाठी एक वेगळा चॅप्टर पण आहे इनइक्वॅलिटी, इथे कम्पेअर पण करतोय आपण, पण हे जे साईनवाला एक चॅप्टर आहे इनइक्वॅलिटी, तो पण मी तुम्हाला करून देईल जर तुमची इच्छा असेल तर. काय आपल्याला काही टेन्शन नाही, किती पण आपण क्वेश्चन घेऊ, सगळं करून घेऊ, पण प्रॉब्लेम काय होतोय, रिस्पॉन्सच नाही. 100-200 व्ह्यूज पण नाही प्रॉपर मिळत आहेत. एवढी मेहनत करायची, पीपीटी बनवायची, शिकवायचं, पण काय त्यातनं आउटपुट काय आपल्याला? तुमचा काहीतरी त्या ठिकाणी रिस्पॉन्स असणं गरजेचं आहे. बघा किती भारी क्वेश्चन. आता याच्यामध्ये नंबर वगैरे टाकून मी जस्ट तुम्हाला समजून सांगितलं की जसं एची व्हॅल्यू मी 5 पकडली तर बी पण 5 असेल तर इक्वल असेल, पण एला 6 केलं तर बीची व्हॅल्यू 5, 4 तुम्ही काही घ्या तर ए मोठा झाला. मग बी पेक्षा सी लहानच आहे 3. मग यांचं कम्पेअर केलं तर ए हा काय येईल, तुमचं सदैव मोठाच येणार आहे त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये बघा एकदा काय प्रॉब्लेम आहे का, नाहीतर अजून एक क्वेश्चन घेऊ, मग चेक करा. याच्याशी रिलेटेड तुम्हाला थोडीशी कन्सेप्ट पाहिजे असेल तर आपल्याकडे दुसरी पण टेक्निक असते. मग दुसऱ्या टेक्निकमध्ये कसं करायचं असतं, आता ए ग्रेटर दॅन, आता हे जे असं दिलेलं आहे ए ग्रेटर दॅन बी आणि सी, तर आता याच्यामध्ये हे दोन चिन्हांकडे लक्ष द्यायचं. बीला काढून टाका. आता या दोन चिन्हांमध्ये हे दोन पॉसिबिलिटी दाखवतं आणि हे एकच दाखवतं. मग एक पॉसिबिलिटीवाल्याला प्राधान्य द्यायचं. मग हे आपलं वाक्य बरोबर येतं, ए इज ग्रेटर दॅन सी. आणि मग त्यांनी इथे हेच दिलंय ना, सी पेक्षा ए वयाने मोठा आहे. तर सी पेक्षा ए वयाने मोठा आहे म्हणजेच ए ग्रेटर दॅन सी. आता लिहिताना त्यांनी सीचं नाव पहिले घेतले. मग असं काय होतं, कधी कधी मुलं छोट्या छोट्या गोष्टींमुळे कन्फ्यूज होऊ शकतात, तर त्यावर आपल्याला फोकस करायचं. याच्याशी रिलेटेड पाहिजे तर एक क्वेश्चन तुम्हाला देतो मी, बघा. ए ग्रेटर दॅन बी, बी लेस दॅन इक्वल टू सी, सी लेस दॅन इक्वल टू डी आणि डी ग्रेटर दॅन ई, हे असेल. आता याला मला जर कंबाईन करायचं आहे, तर कंबाईन करायचं तर मी कसं करेल, ए ग्रेटर दॅन बी, सायन्सचं हे सगळं लिहून घेतलं, हे असं मी कंबाईन केलं. तर हा माझा पूर्ण एक होल स्टेटमेंट तयार झालं. आता हे स्टेटमेंट तयार झाल्यावर मला रिलेशन्स विचारलं जाईल वेगवेगळ्यांचं. तर आता वेगवेगळ्यांच्या रिलेशनमध्ये समजा मला असं रिलेशन विचारलं ए आणि सी बद्दल किंवा बी आणि डी बद्दल किंवा बी आणि समजा ई बद्दल, ए आणि ई बद्दल कुठलं कुठलं बरोबर आहे वगैरे असं विचारलं. आता सगळ्यात पहिले मी ए आणि सीचं डायरेक्ट, आता इथे काय म्हणतो, ए म्हणतोय मी मोठा, सी म्हणतो नाही मी मोठा, कट. कारण ह्या अशा गोष्टी काय असतात
की जर साईड आपण जर बघितलं ऑपोजिट साईन्स आहेत त्या ठिकाणी, म्हणजे एक म्हणतोय मी मोठा, एक म्हणतोय मी म्हणता, तर अशामध्ये काय होतं, रिलेशन कांट बी इस्टॅब्लिश असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, की त्यांच्या संबंधच बसत नाही, कारण दोन्ही म्हणतात मी मोठा मी मोठा, मग हे कट झालं. आता दुसरं जर आपण बघितलं बी आणि ईचं जर बघितलं तर परत तसंच आहे. बी कडे जाताना सायन्स बघा, तर बी कडे छोटी साईड आहे, छोटी साईड आहे, म्हणजे बी स्वतःला छोटा समजतोय, पण ई कडे पण छोटी साईड आहे, ई म्हणतोय मी छोटा आहे रे तू नाही, मग दोघांची परत मारामारी, मी छोटा का तू छोटा, कट, म्हणजे हे पण चुकीचं आहे या ठिकाणी. आता बी डी आणि ह्याच्यामध्ये बघा, आता ए मध्ये पण बनणार नाही, कारण ना ऑपोजिट सायन्स आले, ऑपोजिट सायन्स आल्यावर कधी बनत नसतं. बी डी मध्ये जर आपण बघितलं, बी आणि डी मध्ये, आता इथे चान्स आहे, कारण इथे बी हे चिन्ह आणि डी आहे, कारण मध्ये हेच चिन्ह आहे, आणि तेच चिन्ह आता हो चान्स होता, पण चान्स का गेला, कारण इथे बी ला मोठं म्हणतायत, पण रियालिटीमध्ये डी मोठा आहे, कारण मोठी साईड तर डी कडे, म्हणजे हे पण चुकलं, मग हे रिलेशन नाही म्हणून. तर हे इनइक्वालिटी नावाने ओळखला जातो हा चॅप्टर, यामध्ये हे असे रिलेशन्स वगैरे बनवावं लागतं आपल्याला. आपल्याकडे खूप सारे क्वेश्चन्स आहेत अजून याच्या पुढे, पण आता मला वाटतं नेक्स्ट लेक्चरमध्ये ते घेऊ आपण, किंवा हा एक क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन टाकतो मी. अजून राज्यसेवा वगैरेशी रिलेटेड क्वेश्चन आहे माझ्याकडे. चला हा एक क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन टाकूयात. 4 मित्र ABCD याच्यात विशिष्ट रक्कम अशा पद्धतीने वाटली, ए ला बी पेक्षा 1 ने कमी. बघा, ए ला बी पेक्षा 1 ने कमी, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, डी ला बी पेक्षा 3 ने जास्त, डी ला बी पेक्षा 3 जास्त, आणि सी ला डी पेक्षा 5 जास्त. सगळ्यात कमी रक्कम कोणाला मिळाली? ए ला. तुम्हाला कंपॅरिझन पण करायला विचारलं जाऊ शकतं. तसं जर केलं तर मग समजा बीला मी 10 रुपये पकडले, तर याला 9 रुपये होतील, 1 रुपये कमी, याला 3 रुपये जास्त म्हणजे 13 होतील, आणि याला अजून 5 जास्त म्हणजे 18 रुपये होतील. म्हणजे यांच्यामध्ये डबलचं रिलेशन बनतंय, 9 रुपयाचा गॅप बनतोय, याच्यामध्ये 1 रुपयाचा गॅप, 3 रुपयाचा. तर याच्यामध्ये थोडंसं मॅथ्स ॲड करून ते गॅप्स वगैरे याच्याबद्दल पण विचारू शकतात. तर बघा, तुम्हाला जे पण गरज आहे, क्वेश्चन्स तुम्हाला पाहिजेत काय, कमेंटमध्ये सांगा, किंवा या नंबरवर तुम्ही कॉल करून बोलू शकता, व्हॉट्सअप करू शकता. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण मी हे सांगितले, पण तुमचा काही एवढा पाहिजे जसा मला अजून मोठा रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे. तर ज्यांनाही मॅथ्स रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्याची इच्छा आहे त्यांनी हे पूर्ण सिरीज फॉलो करा, खूप तुम्हाला हेल्प होईल यामधून. चला मग आता बाकी क्वेश्चन्स मी नंतर घेतो नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाकी अजून खूप सारे चॅप्टर्स तुमच्यासाठी बनवलेले आहेत मी. आन्सर की पण सगळी दिलेली आहे क्वेश्चन्स वगैरेची. इथे नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकी क्वेश्चन्स तुमच्याकडनं करून घेतो. आत्ता जे झालेले क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे क्वेश्चन्समध्ये 2-3 जे सॉल्व करायला दिलेले आहेत, हे 1 हा 2च सॉल्व करायला दिले, तेवढे 2 सॉल्व करून घ्या. चला ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.